एकनाथ शिंदेंकडून गोगावले भुसे यांच्या पालकमंत्री पदाबद्दलच्या तक्रारीची दखल. शिंदेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती. पालकमंत्री पदाच्या स्थगितीची इनसाइड स्टोरी. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती आल्याच्या नंतर शिवसैनिकांनी मानले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार. राहुल शेवाळे यांचं भाकीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा शेवाळेंचा दावा. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका. पालकमंत्री पदाच्या संदर्भात निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्याच्या नंतर तोडगा निघेल. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच मुंबईमध्ये परतण्याची शक्यता. शिंदे काल अचानकपणे दरेगावी निघून गेल्यामुळे पालकमंत्रीपद वाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा. एकनाथ शिंदे यांना राग आला की ते गावाला जाऊन बसतात. संजय राऊत यांचा टोला. शिंदे अस्वस्थ असून त्यांनी कुंभमेळ्याला जावं तर नाराजीचं कारण सुद्धा राज्याला कळावं, राऊतांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी नवा उदय होईल, विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य. आता भाजपला शिंदेंची गरज संपलीय, वडेट्टीवारांचं वक्तव्य. उदय सामंत फ्लेक्झिबल नेते, त्यामुळे ते भाजपसोबत अधिक चांगला घरोबा करू शकतात. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. शिंदेंचं रुसणं फुगणं भाजपला पटत नसल्यामुळे नव्या समीकरणाचा उदय होऊ शकतो, अंधारेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता, संजय राऊतांचं वक्तव्य. तर दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार गेल्याचा राऊतांचा दावा. संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य धादांत खोटं. एकनाथ शिंदेंसोबत राजकारणाच्या पलीकडचे संबंध. कुणीही भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट. महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. येत्या 30 जानेवारीला मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडणार. सकाळी 10 वाजता मेळाव्याला होणार सुरुवात. मेळाव्याला राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये इमारतीमधून तसंच घटनास्थळावरून आरोपी शहजादचे 19 फिंगरप्रिंट सापडल्याची सूत्रांची माहिती. जिना, खिडकी, सदनिकांवरती सापडले हातांचे ठसे. हल्लेखोर शहजादनं दिली घरामध्ये कसा काय शिरला याची कबुली. वांद्र्यामधल्या इमारतीच्या मागे सुरक्षारक्षक नसल्याचं हेरून शिरला सैफच्या घरात. सैफच्या हल्ल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती माझाच्या हाती. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी शहजाद हा कुस्तीपटू. बांगलादेशमध्ये जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती तो कुस्ती खेळायचा. कुस्तीपटू असल्यामुळे शहजाद सैफच्या सोबतच्या झटापटीमध्ये वरचढ ठरला. बेरोजगार असल्यामुळे शहजाद भारतामध्ये शिरला. सैफवरचा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने वरळीमधल्या कॅफेमध्ये कामाला असताना सुद्धा केली होती चोरी. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी असल्यावरून कामावरून काढण्यात आलं होतं. अभिनेता सैफ अली खानला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती. हिरानंदानी इस्टेट भागामध्ये काम करणारे बांगलादेशी हटाव यासाठी शिवसेनेची मोहीम. कार्यालयांना शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण नागरे, महेंद्र मडवी, विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे यांच्या वतीनं निवेदन. बीड, परभणीमधल्या घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायासाठी 25 जानेवारीला मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चा. आंदोलकांनी घेतली शरद पवारांची भेट. माजी आमदार सुनील भुसारा यांनी घेतली सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट. सदिच्छा भेट असल्याची भुसारा यांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये रेल्वेच्या जमिनीवरती रेल्वे क्वार्टर्स उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मंजुरी. परवानगीच्या नंतर कामाला सुरुवात होईल.
ठाणे ते बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा, बोरिवलीमधील भूसंपादन पूर्ण, आता जागा MMRDA कडे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वे प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये नवे विक्रम. विशेष गाड्यांच्या संख्येमध्ये 29.30% वाढ, तर डिसेंबरमध्ये 1.98 दशलक्ष टन मालवाहतूक. प्लास्टिक विक्रेत्यांवरती कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड स्तरावरती आजपासून विशेष मोहीम. नियमभंग करणाऱ्यांना तात्काळ दंड बसण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये शनिवारी कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टच्या नंतर प्रेक्षकांनी केलेला 100 टन कचरा एका रात्रीमध्ये स्वच्छ. शोसाठी जवळपास 65 ते 70 हजार तरुणांची उपस्थिती. मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये जाऊन आढावा. पंकजा मुंडेंनी घेतली विविध प्रकल्पांची माहिती. संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी केलं पदमुक्त. यामध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांचाही समावेश. नागपूरमध्ये चक्रासन दौडचं आयोजन. चक्रासन दौडमध्ये चिमुकल्यांचा सहभाग. स्पर्धा बघण्यासाठी अनेकांची गर्दी. वाशिमच्या रिसोड सेनगाव मार्गावरती क्रुझरचा अपघात. मातीच्या ढिगाऱ्याला गाडी धडकली. 19 प्रवासी जखमी. बुलडाण्यामधल्या मलकापूर इथल्या गॅरेजला भीषण आग. आगीमध्ये 15 ते 16 वाहनं जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. यवतमाळच्या लगबी नगरमध्ये एका घरामधून गांजाची विक्री. 2.5 लाख रुपयांच्या गांजासह आरोपीला अटक. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार. घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक. शहरामध्ये नागरिकांकडून रास्ता रोको. अमरावतीच्या मेळघाटामध्ये महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. भविष्यामध्ये गावामध्ये अशा प्रकारे प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनातर्फे उद्या सभा. कराड दक्षिण मतदारसंघामधून निवडून आलेले भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती 21 ते 24 जानेवारीच्या दरम्यान रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया. भाविकांना कासव चौकामध्ये उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येईल. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सलग 2 दिवसांमध्ये 187 ग्रॅमचं MD ड्रग्ज केलंय जप्त. 38 लाखांच्या ड्रग्जसह पोलिसांकडून 3 जणांना अटक. पुण्यामधल्या बिबवेवाडीमध्ये 10 लाख रुपये घेऊन लग्नासाठी नकार दिल्यामुळे डॉक्टर तरुणीची आत्महत्या. मानसिक धक्क्यामधून महिला डॉक्टरची विषारी औषध घेऊन आत्महत्या. डॉक्टर महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव कुलदीप सावंत. चंद्रभागा वाळवंट परिसरामध्ये पळून आलेली 15 वर्षांची आदिवासी मुलगी सापडली. आई वडील शाळा शिकू देत नसल्यामुळे मुलीचं पलायन. सरकारकडून मुलीला मदत मिळावी अशी महर्षी वाल्मिकी संघाच्या गणेश अंकुशराव यांची मागणी. जालन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. जालना शहरामधल्या भोकरदन नाका परिसरामध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून आंदोलन. धाराशिवमधल्या भालकी इथे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. शहरामधल्या लिंगायत समाज आक्रमक. घटनेच्या निषेधार्थ उमरगा बंद. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बनावट पीक विम्याचा प्रकार समोर. जवळपास 725 फळबागा बोगस असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील प्रोझोन मॉल समोरील दुकानामध्ये चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. 40 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास. हिंगोलीमधल्या कोळसा इथे खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. देवाकडे घातलेले नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्याच्या नंतर अवघ्या 24 तासांमध्ये त्यांच्या नियुक्तीला स्थगिती. नाशिकमधील भाजप कार्यालयामध्ये शुकशुकाट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.